जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून। आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांची अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या आढावा बैठक अमरावती येथे पार पडली। जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या वतीने जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला। ही बैठक जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली। बैठकीस आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रामदासजी मसराम यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी जिल्ह्यात अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, अंमलबजावणीची स्थिती तसेच प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या प्रसंगी अधिकाऱ्यांना लाभार्थ्यापर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदासजी मसराम हे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अंतर्गत अमरावती दौऱ्यावर आहे। ते 20 ऑगस्ट रोजी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्प, वसतिगृह व शाळांना भेट देऊन पाहणी केली। या दौऱ्यात समितीने उपजिल्हा रुग्णालय अचलपूर तसेच आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह परतवाडा यांना भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, निवास व आहार याबाबत समितीने समाधान व्यक्त केले आहे। या पाहणी दरम्यान समिती अध्यक्ष दौलत दरोडा, यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते। 18 ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी जनता दरबार घेतला। यावेळी देसाईगंज येथे झालेल्या जनता दरबारात ऐतिहासिक ठरला असून नगर परिषद सांस्कृतिक भवनामध्ये हा जनता दरबार घेण्यात आला। आरमोरी मतदारसंघातील विविध नागरिकांनी आपल्या समस्याचा आमदार महोदयासमोर पाडाच वाचला। समस्याचे समाधान लवकरच करण्यात येईल असा आशावाद उपस्थितांना आमदार रामदासजी मसराम यांनी दिला आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी नवी दिल्ली संसद भवन येथील कार्यालयात केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। त्या निवेदनात ते म्हणतात की नागभीड ते उमरेड, देवरी ते कोरची, कुरखेडा, वडसा ते आरमोरी, गडचिरोली तसेच आष्टी ते आलापल्ली, अहेरी ते सिरोंचा या महामार्गाचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन त्यांनी केंद्रीय सडक व परिवहन महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदनातून ही मागणी केली आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।